अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 17वा श्रद्धात्रय विभाग योग. विश्वाचा पसारा दाखविते स्पष्ट, ज्या तुझी अव्यक्त योग निद्रा. त्या तुझ श्री गुरु गणेशा लागोन, करीतो वंदन भक्तिभावे. सत्वादी त्रिगुण त्रिपुरी वेढिला, दुर्गी अडकला जीवत्वाच्या. तया आत्मशंभू लागी लाधे मुक्ती, होता तुझी स्मृती गणाधीशा. दुर्ग म्हटलेला आहे शरीराला. कारण जसं किल्ल्यामध्ये सुरक्षेचे एक एक लेयर्स असतात, तसंच आपल्या शरीर आत्मा हा एका दुर्गम अशा अत्यंत कठीण अशा भेदायला किल्ल्यामध्ये लेयर्स 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 असा आतमध्ये दडून बसलेला आहे आणि म्हणून तो अडकलेला असा आहे. दुर्गी अडकला जीवत्वाच्या. सत्वादी त्रिगुण त्रिपुरी वेढिला, तया आत्मशंभू लागी लाधे मुक्ती, होता तुझी स्मृती गणाधीशा. आतमध्ये कोण आहे? आत्मशंभू, परमात्म्याचं स्वरूप असलेला आत्मा, परब्रह्म स्वरूप आत्मा. तो या दुर्गम किल्ल्यात अडकलेला आहे आणि त्याला मुक्ती गणपतीच्या स्मृतीने. गणपती म्हणजे ज्ञानाची देवता. ज्ञान संपादन केल्यानंतर त्याला मुक्ती मिळू शकते. म्हणून गुरुत्वे तोलू जातासाच, थोर होसी तूच शंभू होन. तरी मुमुक्षुसी माया जळातून, लघुत्वे करोन तारिसी तू. अत्यंत अलगदपणे हळुवारपणे ज्ञान देऊन तू मुमुक्षूंसारख्या मायाजालात फसलेल्या लोकांना, आत्म्यांना तू तारून नेतोस. तया वक्रतुंड भाससी तू पूर्ण, नाही तुझे ज्ञान जया मूढा. परिज्ञानियासी नित्य निरंतर, सरळ साचार सन्मुख तू. सद्गुरु श्री गणेशा जरी तुझे सान, दिसती लोचन पाहू जाता. सद्गुरु गणपतीला सद्गुरु आणि सद्गुरूंना गणपती असं डबल हे इथे दिलेलं आहे, कल्पना व्यक्त केलेली आहे. जरी तुझे सान दिसती लोचन पाहू जाता, तरी कौतुके ते मिटोनिया घेसी, तेव्हा प्रकटीसी विश्वसारे. मगच जगद्भास हारविसी तूच, उघडोनी साच निज नेत्र. प्रवृत्ती हा कान हलविता तेथ, मंद सुगंधित सुटे वायू. तया ते भुलोन जीव भृंग पंक्ती, येवोनी बैसती गंडस्थळी. तेव्हा जणू नीलकमलांनी भला, जासी तू पूजिला ऐसे वाटे. मग हालताच निवृत्ती हा कान, पूजा विसर्जन होय जेव्हा. तेव्हा तू आपुले मोकळे शरीर हाची अलंकार मिरविसी. माया अर्धांगीच्या नृत्याचा विलास, ऐसा जो का भास जगद्रूपी. दाविसी तो देवा कौशल्य करोन, पाय नाचवोन आपुला तू. असो काय सांगू विस्मय दातारा, होसी तू सोयरा जयाचा गा. तयाचा हिरोन घेसी द्वैत भाव, देवो निया ठाव निजपदी. भवबंधनाचे मूळ जे अज्ञान, टाकीसी फेडोन म्हणोनिया. जगतबंधू ऐसे जे का नाव तुझे, यथार्थ ते साजे तुझ लागी. आपुला आत्माच ऐसे तुझ मानी, भाविक जो कोणी देवराया. देहाही सकट होय तो तत्वद्रूप, द्वैत आपोआप लोपोनिया. आता इथे गणपतीला धरून हे सगळं म्हटलेलं आहे, पण आपण जर आपला आत्माच ऐसे तुझे मानी, भाविक जो कोणी देवराया, म्हणजे आपण जर परमात्म स्वरूपच स्वतःच मानायला सुरुवात केलं, तर आपोआपच आपण द्वैताच्या पलीकडे अद्वैताकडे आपली जर्नी सुरू होते आणि एकरूपतेचा मार्ग आपल्यासाठी ओपन होतो. परी दुजा भाव ठेवोनिया मनी, इच्छिती जे जो कोणी
तुझी प्राप्ती. आणि ह्या सगळ्यासाठी आपल्याला देह सोडायची गरज नाहीये. देहासकट आपण ह्या स्थितीत जाऊ शकतो. परी तुझा भाव ठेवून यामनी इच्छिती जे कोणी तुझी प्राप्ती. तया लागी व्यर्थ साधनांचे कष्ट नाही तुझी भेट कदा काळी. किंवा तुझे ध्यान करू पाहे कोणी वेगळा कल्पोनी तुझ लागी. तरी होसी ना तू ध्यानाचा विषय म्हणून ते होय ध्यान वृथा. परी ऐक्य बोधे विस्मरे जो ध्यान तयावरी पूर्ण प्रेम तुझे. नित्य निरंतर सावध असोन ज्ञानाचे ही भान नाही जया. तोची खरा ज्ञाता तुझ वर्णू जाता वेदही तत्वता मुके झाले. मौन हेची देवा तुझे राशी नाव आता स्तोत्री हाव धरू कोठे. दिसे जे जे रूप ती तुझी माया तुझ देवराया भजू केवी. व्हावे तुझे दास ऐसे म्हणू तरी तोही ऐके परिद्रोह तुझा. सेव्य सेवक हा दास्यत्वी संबंध जडोनी अभेद भाव लोपे. म्हणून मी आता अहंता सांडोन सर्वथा विलीन तुझ्या ठाई. तुझ अद्वयाते तेव्हाची पावावे सांडोनी राहावे सर्व भेद. हे तुझे इंगित जाणे मी यथार्थ तू माझे दैवत गुरुनाथा. आता मर्म काय आहे, इंगित म्हणजे सिक्रेट काय आहे. तुझं अद्वयाते तेव्हाची पावावे सांडोनी राहावे सर्व भेद. सर्व अहंता सोडून, अहंकार म्हणजे मी करता हा भाव, करतेपणा सोडून आणि मी सेपरेट आहे हे सोडून, ही भावना आणि हा कॉन्सेप्टला कम्प्लिटली सोडून एकत्व रूपाकडे म्हणजे प्रत्येक सोल आणि मी एकच आहे अशा पद्धतीनं जेव्हा आपण जर्नी सुरू करतो तेव्हा त्या अद्वय स्थितीला मी पावतो. सांडोनी राहावे सर्व भेद. सर्व भेद म्हणजे आता आपल्याला एक भेद कळतो, मी माणूस, तो प्राणी, हे झाड आणि ही सृष्टी. हे भेद आपल्याला बेसिक कळतात. त्या भेदांना तर सोडायचंच आहे. पण तू मी हा जो भेद असतो तोही सोडून त्याच्या पलीकडे जायचंय. आणि हेच ते सिक्रेट आहे. जाणे मी यथार्थ तू माझे दैवत गुरुनाथा. ज्यापरी लवण वेगळे नुरोन गेले मिसळून जळा माझी. त्यापरी साचार माझा नमस्कार काय सांगू फार गुरुराया. आता रीता कुंभ सागरी रिघोन उदके भरोन निघे जैसा. किंवा जैसी वात दीपाचे स्वरूप पावे आपोआप दीपसंगे. तैसे तुझ लागी करोनी वंदन जाहलो मी पूर्ण गुरुदेवा. तुझ्या कृपे आता गीतेचा भावार्थ सांगेन मी येथ विवरोनी. तरी तरी 16व्या अध्याय शेवटी सांगे जगजेठी सिद्धांत हा. की ते कार्य कळावया जाण शास्त्रची प्रमाण सर्वथैव. देवाचे निश्चित ऐकोनी ते मत मनी म्हणे पार्थ तिये वेळी. ना आचरावे कर्म शास्त्राधाराविण ऐसे हे बंधन कासे यासी. तरी तक्षकाच्या फणीतील मणी सहजे काढोनी कैसा घ्यावा. किंवा सिंहाची या नाकपुडीतील केस तो येईल कैसा हाता. मग तया माझी मणी तो ओन घालावे भूषण केवी कंठी. जरी घडे नाही तरी तो आपुला ठेवावा का गळा मोकळाच. तैसे शास्त्र जात पाहोनी समस्त कैसे एकमत आकळावे. आकळले तरी तयाचा आचार जरी घडे नाही तरी तो आपुला ठेवावा का गळा मोकळाच. तैसे शास्त्र जात पाहोनी समस्त कैसे एकमत आकळावे. आकळले तरी तयाचा आचार घडावा साचार कैसा येथे. आणि पाहू जाता आयुष्य ही थोडे शोधाया एवढे शास्त्र जात. शास्त्राचा अभ्यास सामुग्रीचे बळ स्थळ आणि काळ तीही योग्य. जुळोनी या चारी साधनांचा योग कर्म यथा सांग व्हावे जरी. ते म्हणतायत एवढं सगळं शास्त्राचा अभ्यास करून मग कर्म करा, हे एक कोडं त्यांना पडलंय. ना आचरावे कर्म शास्त्राधाराविण ऐसे हे बंधन कासे असी. शास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय कर्म करू नका असं मागे सांगितलंय ना. म्हणजे आपण म्हणलो तर कर्मकांडामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण जगलं पाहिजे. नाहीतर सगळा गोंधळ होतो. आणि आता सध्या जी जगरहाटी आहे, जी लाईफस्टाईल आहे
की कर्मकांडाच्या वैदिक नॉलेजला सोडूनच सगळं उलट पालट चालू आहे. लोक मनाला येईल तसं जगतायत. काही विधिनिषेध वगैरे नाही अशी चर्चा मागच्या अध्यायात केलेली आहे. त्याबद्दल त्यांना प्रश्न मनात निर्माण झालेला आहे पार्थाला, की हे असं एकात एक कसं होणार मग आपलं. कारण कर्मशास्त्राच्या अभ्यासाशिवाय मग एवढ्या शास्त्रांचा अभ्यास करायचा म्हणजे आयुष्य थोडं पडेल. आणि मग शास्त्राचा अभ्यास करायला मग सगळं बाकीची पण सगळी योजना म्हणजे वेळ काळ सगळं जुळून येणं, हे सगळं कसं काय करायचं. जुळून या चारी साधनांचा योग कर्म यथा सांग भवावे जरी, तरी सर्वासीच साधनांची ऐसी संपन्नता कैसी लाभू शके. मग हे सगळं जुळून कसं येणार. वेळ काळ, आपल्याला मटेरियल, रिसोर्सेस, अपॉर्च्युनिटी, टाइम, आणि लाईफनी पण आपल्याला अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे जगताना. हे सगळं कसं जुळून येणार आणि आपलं सामर्थ्य कसं बळावणार आहे सगळं ते शिकून मग कर्म करण्याकडे, असा मेजर क्वेश्चन त्यांच्या माइंडमध्ये उभा राहिलेला आहे आता. म्हणून ही शास्त्रोक्त घडणे वर्तन ह्यापरी कठीण होय जरी, तरी भोळे बाळे मुमुक्षु जे होती तया लागी गती काय तेथे. हाची अभिप्राय धरोनी मानसी पार्थ श्रीहरीसी पुसेल जे, तो हा 17व्या अध्यायाचा होय सर्वथा विषय ऐसे जाणा. विषयांच्या ठाई जो का तृष्णाहीन, सर्व ही प्रवीण कला माझी. अर्जुन स्वरूपी जणू दुजा कृष्ण, ज्याचे आकर्षण कृष्णासीही. होय जो भूषण सोमवंशा लागी, आधार जो जगी शूरत्वासी. परोपकारे जगा सुख द्यावे, होय जी स्वभावे क्रीडा ज्याची. सर्व सुखे ज्यासी स्वभावता प्राप्त, असे प्रियकांत प्रज्ञेचा जो. ब्रह्मविद्या जेथे आली विश्रांतीसी, जो का श्री हरीसी जीव प्राण. असा अर्जुन, जीव का प्राण असलेला अर्जुन, कृष्णाला अत्यंत प्रिय असलेला अर्जुन प्रश्न विचारतो आहे. अर्जुन उवाच ये शास्त्रविधी मृत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता, तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तम. तो पृथानंदन म्हणे घनश्यामा पूर्ण परब्रह्मा यादवेंद्रा. आपुले वचन ठसले अंतरी, असे एकपरी आशंकाती. प्राणी असी येथे शास्त्रज्ञानाविण मोक्षाचे साधन तुझे नाही. एक पक्षी ऐसे बोलसी का येथे, सर्वथा शास्त्राते गौरवोनी. योग्य स्थळ काळ जयापाशी नाही, शिकविता तोही दूर राहे. अभ्यासी पोषक सामुग्री सकळ, तीही अनुकूल नाही जया. पूर्वकर्म तेही जया प्रतिकूल, बुद्धीचेही बळ अति अल्प. म्हणून या शास्त्रविद्या संपादन सर्वथा खुंटून गेले ज्यांचे. काय सांगू फार ह्या परी साचार, उरेना आधार शास्त्राभ्यासी. म्हणून जे कोणी सोडोनी तो पंथ, राहिले निवांत न बोलता. परी शास्त्राधारे करोनी विचार, विहित आचार पाळोनिया. इहलोकी ऐसे करोनी वर्तन, परत्र साधन केले ज्यांनी. तया सारिखेच आपणही व्हावे, ऐसे जीवे भावे इच्छोनिया. आपणही तैसे करीती वर्तन, मानोनी प्रमाण तया लागी. शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे परिशास्त्राधारे करोनी विचार, विहित आचार पाळोनिया. इहलोकी ऐसे करोनी वर्तन, परत्र साधन केले ज्यांनी. परत्र साधन म्हणजे मोक्षप्राप्तीचा अभ्यास. तया सारिखेचा आपणही व्हावे, ऐसे जीवे भावे इच्छोनिया. आपणही तैसे करीती वर्तन, मानोनी प्रमाण तया लागी. अक्षरे पाहून बाळ लिही तैसी, दाखविली जैसी पंतोजीने. किंवा डोळसाचा धरोनिया हात, तया मागे जात अंध जैसा. तैसे सर्वशास्त्री झाले जे प्रवीण, तयाचे वर्तन पाहोनिया. आपणही तैसा करीती आचार, ठेवोनी साचार निष्ठा तेथे. मग शंकरादी देवता पूजन करीती यजन अग्निहोत्र. भूम्यादिक दाने देती भक्तिभावे, जरी नाही ठावे शास्त्र तया. तया मुमुक्षुस सत्वरजतम, माझी पुरुषोत्तमा गती कोण. अर्जुनाची ऐसी एकोणीस आशंका, जो का भक्त सखा परब्रह्म. जो का वेदरूपी पद्माचा पराग, ईश जो श्रीरंग वैकुंठीचा. सर्व विश्वासी या जीववीची माया, ती तो अंग छाया होय ज्याची. आनंद घनत्व प्रौढत्व गूढत्व, काळ प्रबळत्व स्वाभाविक.
अद्वयत्व आणि अलौकिकपणा महत्व या गुणा जेणे बळे ते बळ संपूर्ण जयाची अंगी तोची पार्था लागी स्वये बोले. आता ते उपाय सांगतील याच्यावर काय आहे. सगळ्यांनाच काळ वेळ साधून येते, मग शास्त्र पाहिजेत, मग ती मिळायला पाहिजेत, मग ती अनेक आहेत, मग त्यातलं पहिलं काय घ्यायचं अभ्यासाला, हा एक प्रश्न आहे. सगळं हाताशी असतं पण जीवनात काहीतरी अशा परीक्षा चालू असतात, टेस्ट, की आपल्याला उसंतच मिळत नाही अभ्यास करायला. असं पण काही लोकांच्या जीवनात घडतं, जिथे सगळं असतं पण आतून इच्छाच होत नाही. कारण ती तेवढी काय म्हणतो, बुद्धी म्हणा, प्रगल्भ नसते, त्यामुळे वाचलेलं कळत नाही, असं पण होऊ शकतं. असे अनेक अडचणी येतात आणि त्या मुमुक्षूंना येतात अर्थातच, कारण मुमुक्षू अवस्था पार केल्यानंतर मार्ग मिळालेला असतो. त्यामुळे हे सगळे प्रश्न मुमुक्षू लेवलवर विचारलेला आहे सुरुवात करणाऱ्यांसाठी. आणि आता त्याचं उत्तर परमात्मा श्रीकृष्ण देत आहेत. श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चैति ताम शृणु. म्हणे पार्था जाणू आता श्रद्धात्रय विभागयो त्रिगुण आहेत, त्या तीन ह्याच्याप्रमाणे श्रद्धा पण त्रिगुणी श्रद्धा आपल्याला बघायला मिळते. जसा गुण असेल त्याप्रमाणे माणसाची श्रद्धा हे आपल्याला आपल्या अवतीभोवती पण बघायला मिळतं. म्हणे पार्थ जाणू तुझी तळमळ शास्त्राभ्यासी बळ नाही जया तया नाही काय श्रद्धेनेच मुक्ती कागा आडकाठी शास्त्रांची. ऐसी जरी घेसी आशंका साचार तरी परिहार ऐका आता. सोल्युशन ऐक म्हणतायत, निरसन दूर करतो मी शंका तुझी, तू ऐक. पाहसी केवळ बाळगोनी श्रद्धा जरी मोक्षपदा गाठायासी तरी प्रज्ञावंता तुझ गमे तैसे सोपे तेही नसे साधन गा. श्रद्धा तीही जरी शुद्ध सत्वगुणी तरीच निदानी मोक्ष लाभ. आता श्रद्धा पण कशी पाहिजे, सत्वगुणी श्रद्धा पाहिजे तरच मोक्ष लाभ होईल. म्हणून ती लागे चोखाळावी चांग नाही कार्यभाग एरवितो. अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही म्हणतात, पण ती श्रद्धा पण क्वालिटी चेक करावी लागेल, कशी श्रद्धा चालणार नाही. तर त्यामुळे आता पुढे ते समजावतायत. जैसे अंत्यजाच्या संगती राहोन येई भ्रष्टपण द्विजासीही गंगोदक परी मध्यपात्री आले निषिद्ध मानिले सेवा याते शीतल चंदन परी अग्नी संगे तेही जाळू लागे एकाएकी शुद्ध सोनियाचा हिणाशी संयोग होय तरी भंग सुचित्वाचा शुद्ध ते म्हणून मग जरी घ्यावे तरी ते स्वभावे नागविल. तैसी श्रद्धा मुळी जरी असे शुद्ध होतसे अशुद्ध जीव संगे. इथे आलं मुख्य भाग. काय सांगतायत ते, गंगेचं उदक, गंगा जल जर मध्यपात्रात दारू प्यायच्या ग्लासमध्ये प्यायलेल्या ग्लासमध्ये टाकल्यानंतर ते निषिद्ध झालं, अशुद्ध झालं, घाण झालं, डर्टी झालं. तसं चांगली किती सुंदर चांगली शुद्ध वस्तू असली पण तिला जर संगती किंवा त्याचं भांड किंवा ज्याच्यात ते आहे त्या ते सराउंडिंग डर्टी असेल, घाण असेल, अशुद्ध असेल, खालच्या दर्जाचं असेल, तर त्या पदार्थ किती शुद्ध असला तरी त्याचं शुद्धत्व, पावित्र्य टिकत नाही, शून्य होतं. म्हणून तैसी श्रद्धा मुळी जरी असे शुद्ध, जरी श्रद्धा शुद्ध असली होतसे अशुद्ध जीव संगे. जीवाची स्थिती कशी असते त्याप्रमाणे त्या श्रद्धेची शुद्धता अवलंबून आहे. श्रद्धा ही श्रद्धा असते. श्रद्धा म्हणजे काय, फेथ, ट्रस्ट, आपला विश्वास असतो, आपलं समर्पण असतं, तिथे श्रद्धा असते आपली. पण मुळात जर जीवात्मा खालच्या जडामध्ये मलिन झाला असेल, बरबटलेला असेल, त्याची स्थिती अत्यंत घाणेरडी असेल, तो तो सेल्फ सेंटर्ड ॲटिट्यूडनी श्रद्धेचा उपयोग करणार. म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी किंवा स्वतःचं इंटेन्शन्स फुलफिल होण्यासाठी आणि खालच्या
लोअर व्हेकल्सच्या डिमांड पुऱ्या करून घेण्यासाठी श्रद्धेचा उपयोग करतो. आता आपण बघतो ना, बरेच लोक कुठल्या पर्टिक्युलर गणपतीला जातील, कुठल्या देवीला जातील, तो म्हणतो, माणूस म्हणतो माझी इथे श्रद्धा आहे, माझा अमुक अमुक गणपतीचा दगडूशेठ हलवाईच्या ठिकाणी माझी श्रद्धा आहे, कारण मला तो पावलाय किंवा काही अनुभव आलाय. हे सगळे इथपर्यंत उत्तम आहे. पण आता ती असलेली श्रद्धा, ती भक्ती, तो जो ट्रस्ट आणि फेथ, हा कशासाठी अप्लाय केला जातो हे अत्यंत महत्वाचं आहे. मला नोकरी मिळावी, माझ्या घरात पैसे यावे, माझं अमुक व्हावं, माझं तमुक व्हावं, माझंच काम व्हावं. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं याचं उदाहरण एका सेशन मध्ये. सुरुवातीलाच मी एक एक्सपिरियन्स, पर्सनल फॅमिली एक्सपिरियन्स शेअर केला होता. की अक्कलकोट स्वामींवर श्रद्धा असलेली व्यक्ती, त्यांची भक्ती करणारी व्यक्ती, पण ती श्रद्धा कुठे वापरली जाते, तर स्वार्थ पुरा होण्यासाठी. त्याने चाहे दुसऱ्याला बांधलं का जाईना, बंधन का पडेना, अडचणीत का सापडेना, माझं काम झालं पाहिजे. श्रद्धेने माणूस मागतो आणि परमात्म्याला आणि गुरूंना भक्ती आणि श्रद्धा प्रिय आहे. त्यामुळे ते अक्षरशः त्याची प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात. कारण त्यांच्या गळ्यात त्याचं पाप येत नाही, स्पष्टच सांगते. पाप येतं आपल्या गळ्यात, कारण कर्मबंधनात आपण अडकतो. आपण आपल्याला असलेला हायर कॉन्शियसनेस, विवेक न वापरता आपण जे मागत असतो त्याचं कर्मबंधन आपल्याला पडतं. त्यांना देताना काही अडचण येत नाही. आणि म्हणून ह्याला बेसला मी एक्झाम्पल द्यायचं म्हणून, रामायणात, महाभारतात किंवा भागवतात मोठे मोठे राक्षस किंवा दानव साधना करायचे आणि तप करायचे. आणि मग एखाद्या देवीला, जशी ती तारका होती, तिनं काय ते पार्वतीची हे केली आणि मग तिनं वर मागून घेतला. किंवा कुठलाही राक्षस किंवा दानव तपस्या करून वर मागायचा ब्रह्माकडे, विष्णूकडे, महादेवांकडे. ते काही त्याला अडवत नव्हते, ते द्यायचे. पण मग दुष्ट कर्म त्याच्याकडनं व्हायचं आणि त्या कर्मामुळेच तो बांधला जाऊन मृत्यूस प्राप्त व्हायचा. तसंच आपल्या बरोबर आहे नेहमी. म्हणूनच सांगते की किंवा स्टोरीज आपल्या ग्रंथांमधनं आणि याच्यातनं असलेल्या, त्या अभ्यास करण्यासाठी आहेत, त्यातनं लर्निंग घेण्यासाठी आहेत त्या. आणि म्हणून श्रद्धा शुद्ध असली, भक्ती शुद्ध असली तरी जीवासंगे ती अशुद्ध होते. जीव तरी होती स्वभावे त्रिविध, त्रिगुणी संबद्ध मायायोगे. बांधले गेलेले आहेत ते त्रिगुणांमध्ये आणि मायेच्या जटिल अशा जाळ्यामध्ये ते बांधलेले आहेत त्रिगुण. त्यामुळे तो जीव त्याच्यात बांधलेला असतो आणि त्यामुळे तो शुद्ध नाही. तशातही दोन्ही होनी दुर्बल. दोन्ही म्हणजे काय? त्रिगुणांपैकी दोन. होनी दुर्बल, एकाचेची बळ वाढे जेव्हा, तेव्हा जीवांची या अंतरी तैशाचं पार्थावृत्तीसाच उद्भवती. आता मागे आपण त्रिगुणांबरोबर डिस्कशन 16व्या 14व्या कुठल्या अध्यायात केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये राजस गुण म्हणजे त्याला अनुभव घ्यायला आणि आवडतं, सगळं अनुभव घ्यायला, उपभोगायला आवडतं. त्यामुळे त्याचं राजसी मागण्या आणि डिमांड्स असणार त्याच्या. श्रद्धा ठेवून कोणी आत्म्याची उन्नती हा फक्त सात्विक गुण असलेला, पूर्ण सात्विकाचा संबंध असलेला आत्मा मागणार किंवा मनुष्य. पण राजसिक आणि तामसिक, तामसिक हा दुसऱ्याला क्लेश देणारा मागतो आणि राजसिक स्वार्थापोटी मागतो, म्हणजे त्याच्यातूनही दुसऱ्यालाच क्लेश होतात. अशा पद्धतीनं त्यांनी म्हटलंय की ते तशात ही दोन्ही दोन्ही म्हणजे राजस आणि तमस, दोहोनी दुर्बल, एकाचेची बळ वाढे जेव्हा, तेव्हा जीवांची या अंतरी तैशाचं पार्थावृत्तीसाच उद्भवती.
मग तया वृत्ती सारिखे अमुप रचिती संकल्प स्वभाव येते. रचतात्मक एकावर एक एकावर एक अमुप म्हणजे अनेक संकल्प रचत जातात. हे व्हावं ते व्हावं ते व्हावं डोंगर सगळा मोठा उभा करतात. संकल्पानुसार करती ते कर्म आणि देवधर्म आचरती. सेम तो जो हे दिलेला होता मी एक्झाम्पल की म्हणजे मी खरं तर इंटेन्शनली शेअर केलेलं होतं ते टोटल कम्प्लिटली इथे अप्लाय होत आहे. कारण स्वतःच माझं सगळं सुंदर व्यवस्थित काय म्हणतात ना अडचणी विना व्हावं असं प्रत्येक मनुष्य इच्छा करत असतो. माझं सगळं चांगलं असावं. अरे पण तुझं सगळं चांगलं असायला ते पुण्यकर्म केलेलं आहे का पूर्वजन्मात? हा पहिला प्रश्न. मग तुझं सगळं चांगलं होताना दुसऱ्याला नुकसान होतंय का? का तर तुझं चांगलं व्हायला पाहिजे म्हणून मागून घेतोयस? तर हे सगळं हे असं आहे. असं कायम सगळं चांगलं कसं होईल? मग आपण मुक्तच झालो असतो ना. तेवढं पुण्यकर्म असतं तर सगळेच अंबानी असते. हो की नाही? तर त्यामुळे संकल्प आपले विचार करून केले पाहिजेत. संकल्पानुसार करती ते कर्म आणि देवधर्म आणि मग त्याच्याप्रमाणे देवाचं करतात. गणपतीच्या पूजा, घरातले आपले कुळाचार किंवा आणखीन कुठे नवस फेडणं, कुठेतरी यात्रा करणं किंवा आणखीन काय काय रोजचं देवाला जाणं, गुरुवारचं गुरूंच्या आश्रमात जाणं, हे सगळं स्वार्थापोटी असतं. मुलांचं हे होऊ द्या, माझं हे होऊ द्या, नवऱ्याचं होऊ द्या, बायकोचं होऊ द्या, आणखीन कोणाचं काय होऊ द्या. कोणीही आत्माच्या हिशोबाने आणि अख्ख्या युनिव्हर्सचं कल्याण व्हावं म्हणून कधीच काही मागत नाही. ते फक्त संतच करत असतात मोठे मोठे संकल्प आणि ते संकल्प घेऊन जन्माला येतात कार्य करण्यासाठी. त्यांचा मोठा संकल्प असतो सृष्टीसाठी केलेला, मनुष्य जातीसाठी केलेला संकल्प असतो. पण आपले सामान्य माणसाचे संकल्प हे स्वार्थापोटी केलेले असतात. संकल्पानुसार करीती ते कर्म आणि देवधर्म आचरती. संपता आयुष्य मग निस्संदेह कर्म तैसा देह घेती पुन्हा. म्हणजे काय की त्याला त्याला ते पटवून देतायत की तू हे जे म्हणतोयस अर्जुनाला की हे सगळं अभ्यास बिभ्यास करून मग कर्म करायचं तुम्ही सोपं काहीतरी पाहिजे ना. हे कसं सगळं जुळून येणार? पण पहा हे तेच त्यांनी सुरुवात जी केली ती जाते पुन्हा तिकडेच. कारण ज्ञानाशिवाय तुमची वृत्ती बदलत नाही मनुष्याची. आत्म्याकडे लक्षच जात नाही ज्ञान मिळाल्याशिवाय. आणि मग ती सायकल चेन चालूच राहणार. संपता आयुष्य मग निस्संदेह कर्म तैसा देह घेता पुन्हा. घेती पुन्हा म्हणजे मागचं होतं त्याच्याच लाईन मध्ये पुन्हा नेक्स्ट इन्कारनेशन होणार. त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट होणार नाही कारण मुळात ज्ञान प्राप्त नाही, अभ्यास नाही, प्रकाश पडलेला नाही. म्हणजे अल्टिमेटली अभ्यास कंपल्सरी आहे असं कुठेतरी ते इनडायरेक्टली सांगतायत त्याला. आणि आपणही तेच घ्यायचं आहे. असं शॉर्टकट वगैरे काही दिलेला नाही आहे. शॉर्टकट आहेच नाही. शॉर्टकट आपल्या ह्याच्यामध्ये असतो. पृथ्वीवर जगताना आपण शॉर्टकट्स मारू शकतो आणि त्यातनं आणखीन माती करून घेऊ शकतो. संपता आयुष्य मग निस्संदेह कर्म तैसा देह घेती पुन्हा. बीजातुनी झाड होतसे स्वभाव स्वभावे झाड ते सामावे पुन्हा बीजी. तेच म्हणजे बीज झाड हे आपलं चेन चालू आपली या पुन्हा पुन्हा जन्म घेणं मरणं चालू राहणार, येणं जाणं. पार्था ऐशा रीती कल्पकोटी जाती परी राहे जाती जैसी तैसी. असे कल्पकोटी जन्म झाले तरीही ते बदलणार नाही. कारण प्रकाश पडणं, उजेड जीवनात येणं, ज्ञान होणं मस्ट आहे, कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय आपण मूर्खतेतनं बाहेर येत नाही. त्याच्यात शिवाय आपण जागेत जागृती येत नाही. त्याच्याशिवाय आपल्याला चुका कळत नाहीत आणि म्हणून ज्ञान आवश्यक आहे. तैसी जन्मांतरे जीवांची साचार जरी ती अपार होती जाती तरी सत्व रज तमो वृत्ती साच राहते तैसीच तयांची ती. आणि अजून एक एक्झाम्पल मागच्या वेळेला मी दिलं होतं की आत्मे
आत्म्यांची टेंडन्सी हा शब्द वापरला होता मी, की आणि मी त्याच्यात उदाहरण दिलं होतं की समजा एका जन्मात मी दिल्लीत असेन, दुसऱ्या जन्मात मी काय जपानमध्ये असेन, तर ते तिथून आपण जे घेतो, तर ती वृत्ती कुठेही का असे ना, ती वृत्ती तीच असते. आणि मग मी त्याच्यात एक पुढे उल्लेख केला होता की एखाद्या जर आत्म्याचा दुष्टपणाची वृत्ती असेल किंवा सुसायडल टेंडन्सी असेल, तर ते कंटिन्यू होत राहतं. कारण या टेंडन्सीज मध्ये, दुष्टपणामध्ये तमोवृत्ती जागृत असते, रजस पण नाही, तमोवृत्ती. दुसऱ्याला पेन देऊन, त्रास देऊन, आडकाठी करून, अडवून गोष्टी करून घेणार, आणि मग मेल्यानंतरही ते आत्मे भटकत राहतात आणि त्यांचं डोक्यात जे असतं त्या माणसाला, त्या जीवाला त्रास देत राहतात. तर हे तमोवृत्ती अनेक जन्म त्यांची बदलत नाही. मी अक्षरशः असे असे लोक बघितलेत ह्या ह्या या आत्ताच्या जन्मात. आत्म्यांचं बोलतेय मी, माणसांबद्दल नाही बोलत आहे मी. मी फिजिकल प्लेनच्या गोष्टी नाही बोलत आहे, मी आत्म्याच्या स्थितीबद्दल बोलतेय. असे आत्मे पाहिले आहेत. त्यांची टेंडन्सी पॅटर्न बनतो, पॅटर्न. कपड्याचा पॅटर्न असतो ना, एकच पॅटर्न साडी भर पूर्ण छापलेला असतो, तसा एकाच पॅटर्ननी ते जन्म घेत राहतात. तर ते अनकाउंटेबल आहे. ते पॅटर्न बदलतच नाहीत, कारण तिथे ज्ञान नाही. ज्ञानच नाही, त्यातनं बाहेरच यायचं नाही अंधारातनं, तमोगुणाच्या. आणि ते तसे जगतात, तसेच संपतात. मग घेऊन काय जाणार आहे? तोच सेम अनुभव घेऊन जाणार. पुन्हा तीच गाठोडी आहे, त्यामुळे त्याच एनर्जी मध्ये जन्माला येणार. आणि म्हणून ते म्हणतायत कल्पकोटी जाती परी राहे, परी राहे जाती जैसी तैसी. जात काही बदलत नाही त्या आत्म्याची, कॅटेगरी चेंज होत नाही. त्याच्यासाठी प्रयत्नवत होऊन, मेहनत करून, स्वतःच एफर्ट टाकून, म्हणजे मागे त्यांनी प्रश्न विचारला इथे, वेळ नाही, काळ नाही, सगळं जुळून कसं येणार? कसं येणार काय? आपोआप कोणी काही देणार नाहीये, त्याला एफर्ट टाकावा लागणार. हे पण कुठेतरी सांगायचा प्रयत्न करतायत परमात्मा श्रीकृष्ण, की प्रत्येकाला आपला एफर्ट टाकावा लागणार आहे, आपोआप वगैरे काही होणार नाहीये. आणि सहज सोपं नाही. आणि अल्टिमेटली जेव्हा प्रकाशाच्या दिशेने आपण प्रवास सुरू करतो, तेव्हा आपण प्रवाहाच्या अपोजिट डिरेक्शनने आपली नाव टाकून वलवायला सुरुवात करतो ऍक्च्युली. आणि म्हणून तिथे प्रचंड एफर्ट्स लागतात. कारण जन्म येत आहेत, नदी खाली वाहतीये ना, वरून खाली वाहतीये. आणि म्हणजे जन्म घेण्याची प्रोसेस वरून खाली, वरून खाली. आपल्याला उलट आपण वर चाललोय, की आपल्याला पुन्हा यायचं नाहीये. आपण निर्बीजाकडे चाललोय. निर्बीजाकडे जाताना आपल्याला उलटा प्रवास करायचा आहे, की मला परत यायचं नाहीये. आणि म्हणून तो उलटा प्रवास आहे. आणि मग उलट्या पाण्याच्या प्रवाहात जर आपण बोट टाकली, आपली नाव टाकली, तर इमॅजिन करा तुम्ही की ती किती भयंकर एफर्ट लागेल, तरी ती पुढे नाही, पाण्याच्याच दिशेने व्हायला लागेल, उलटी जाणार नाही. पण आत्म्याच्या या उलट्या प्रवासात आत्मा प्रचंड पॉवरफुल असल्यामुळे ते शक्य होतं. बोट नाही जाणार, बोट तर पाण्याच्या प्रवाहानेच वाहील. कारण माणूस आपल्या फिजिकल बॉडीनं ती हे करायचा प्रयत्न करेल, वलवायचा. पण आत्मा आणि माणसामध्ये फरक आहे ना. त्यामुळे आत्म्याचा निग्रह, मनोनिग्रह, त्याचा आत्म्याचं डिसिजन कधी फेल नाही होत. आणि म्हणून उलट्या प्रवाहात टाकलेली आत्म्याची नौका 100% पार करून जाते तो, हे गुरूंचं बोट धरून, परमात्म्याचं बोट धरून. त्यामुळे हा उलटा प्रवास आहे. आणि म्हणून इथे एफर्ट लागणार आहे, इथे आपोआप होणार नाहीये. तुम्हाला 5 मिनिटं, 10 मिनिटं काढावेच लागणार आहेत, काढावेच लागणार आहेत. त्यांनी विचारलेली शंका, शंका म्हणून ठीक आहे, पण त्याचं उत्तर हे आहे की तुम्हाला ते साठवावं लागेल, रिसोर्सेस शोधावे लागतील, 5 मिनिटं काढावी लागतील, मेहनत करावी लागेल. आणि ते कष्ट करून तुम्हाला ज्ञान मिळवावंच लागेल, नाहीतर आपली दशा काही बदलणार नाही आत्म्याची. पार्था एष रीती कल्पकोटी जाती परी राहे जाती, तैसी जैसी तैसी तैसी जन्मांतरे जीवाची साचार,
साचार जरी ती अपार होती जाती, तरी सत्वरजतमो वृत्तीसाच प्राहते तैसीच तयांची ती. म्हणून जीवांची श्रद्धा ही साचार त्रिगुणानुसार त्रिधा होय. आणि म्हणून यासाठी श्रद्धा पण त्रिगुणांप्रमाणे त्रिधा म्हणजे तीन अवस्थेत होते असं ते सांगतायत, म्हणून ती त्रिधा. यदा कदा वाढे शुद्ध सत्वगुण तदा ओढे मन ज्ञानाकडे. आता ज्ञानाकडे कधी जाणार? जेव्हा जर कदाचित शुद्ध सत्वगुण वाढला तर मन मन ज्ञानाकडे वळणार आहे. ज्ञान म्हणजे सत्य काय आहे हा प्रश्न निर्माण, खरं काय आहे, हे नक्की काय चालू आहे, हे जगतोय मी ते खरं आहे का आणखीन खरं सत्य काहीतरी वेगळं आहे, हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, कुठेतरी गडबड आहे असं वाटतं, काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं, तेव्हा मन ज्ञानाकडे वळतं. तेव्हा म्हणायचं की शुद्ध सत्वगुण वाढायला लागलाय. पूर्ण सत्वगुणी झालेला नाहीये बरं, वाढायला लागलेला आहे. आणि वाढणं म्हणजे तो काही कन्सिस्टंट असेलच असं नाही. मध्येच एकदम रजोगुणाची आपल्याला संगती झाली की पटकन रजोगुण वाढणार, तमोगुण सत्वगुण कमी होणार. हे त्याचं हे फ्लक्च्युएशन राहणार आहे. आणि म्हणून संगती कोणाची आहे इथे पण लक्ष द्यावं लागणार आपल्याला. चला आता माझं ज्ञानाकडे जायला लागलोय, मला असे प्रश्न पडायला लागले म्हणजे झालं, मी नैया पार माझा समुद्र पार केला असं होत नाही. पुन्हा तुम्ही कोणाच्या संगतीत आहात, आणि संगती म्हणजे अगदी घरातल्यांची पासून सुरुवात होते. म्हणजे एक्झाम्पलच द्यायचं तर आता मी नाव नाही घेणार, पण आपल्याच ह्याच्यामध्ये चांगली शुद्ध सत्वगुणी इच्छा होऊन ज्ञानाकडे प्रवाह चाललेला असताना घरातल्या व्यक्तींच्या संगतीमुळे कुठेतरी बुद्धी भ्रष्ट झाली आणि चुका सुरू होतात. त्यामुळे मी फार स्पष्ट बोलतेय, कारण शरीराच्या नात्यांच्या पलीकडे असा माझा संबंध असल्यामुळे आपल्या बरोबर असलेला नवरा, बायको, आई, वडील, सासू, सासरे, मुलं हे अगदी काही आपल्यासाठी बेस्ट सुटेबल एनर्जीज असतातच असं नाहीये. तो तो माणूस त्या नात्यात आहे कारण या जन्मात आपण ती चादर ओढून त्यांच्या घरात जन्माला आलोय, बस तेवढा संबंध. बाकी काही दूर तक संबंध नाही. केवळ निमित्त मात्र जन्म घेण्याचं तिथे संबंध येतो. आणि म्हणून मी नेहमी सांगत आले की त्या त्या काय म्हणू शकतो आपण, बेड्या, त्या नात्यांच्या बेड्यांच्या पलीकडे बघता आलं पाहिजे आपल्याला. त्याच्या पलीकडे आत्मा. आणि शरीराने आपण चमडीनं कनेक्टेड असतो, पण आत्म्याचा एकमेकांशी काही नवरा बायकोचं नातं नसतं. एक आत्मा दुसऱ्याचा आई किंवा बाप असू शकत नाही. आत्मा आत्मा आहे, शक्ती स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे, आणि तो सगळ्यांचा एकच आहे. एकाच सूर्याची किरण आहेत, त्यामुळे त्याच्यात पण दुजाभाव नाही आहे, वननेस आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे कोणी कोणाचा कोणी होऊ शकत नाही. तिथे एकच आहे मी, मी एकच आहे तिथे, तुम्ही एकच असणार आहे आत्म्याच्या स्वरूपात. पण शरीरानी वेगळेपणा येतो, आणि ते असल्यामुळे, ते लोअर एनर्जी असल्यामुळे त्याच्यात लोअर लेवलचे गुण असतात, टेंडन्सीज असतात, प्रोग्राम्स असतात, हॅबिट्स असतात, आणि त्यामुळे आपल्याला ते खाली धरून ठेवतात. आपण फिजिकल बॉडीनी रिलेट केलं की मग ते रूल्स ऍप्लिकेशन होतं आणि लागू होतात. पण आपण त्याच्या पलीकडे गेलो अंडरस्टँडिंगनी की आपल्याला ते लोअर व्हेकल्सनी डांबलेले रूल आपल्यावर ते लागू होत नाहीत आत्मस्थितीत बघायला सुरुवात केल्यानंतर. हा सगळा आतूनचा खेळायचा खेळ आहे, हा बाहेरून नाही कळणार. ह्याचा अभ्यास, ह्याचं मनन, चिंतन, विचार, विवेक, हे सगळं तिथे हवं. मी काय बोलतेय ते समजायला. नुसतं नाही समजणार आहे, नुसतं शब्दांमध्ये समजण्याच्या गोष्टी नाही, शब्दांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत एनर्जी लेवलच्या.
आणि म्हणून जरीही शुद्ध सत्वगुण आला आणि ओढ जरी ज्ञानाकडे झाली, तरी कोणाची संगती होईल त्याच्याप्रमाणे पुन्हा चार पाय मागे येऊ शकणार आहेत. दुसरा पार्ट, आता हे असं होऊ नये म्हणून काय करू शकतो आपण? कारण संगती राहणार आहे, आपल्याला निसंग व्हायचं नाही ना. आपल्याला प्रपंचात राहून परमार्थ साधायचा आहे. ही मुख्य या काळाची गरज आहे आणि शिकवण आहे, परमात्म्याने दिलेली, संतांनी दिलेली, गुरूंनी दिलेली. आणि म्हणून आपल्याला आपण जो अभ्यास करतोय त्याची चर्चा मांडायची नाहीये, हेही मी सुरुवातीपासून सांगते. डिस्कशन करायचं नाहीये. हा एकट्यानं खेळायचा खेळ आहे, आतमध्ये खेळायचा खेळ आहे. त्याच चर्चा टेबलवर, डायनिंग टेबलवर डिस्कशनला घ्यायचं नाहीये. हा आज काय असं झालं तसं झालं, हे असं नाहीये. आणि ते जिथे होतं त्याचं पावित्र्य निघून जातं. हे सगळं मी सुरुवातीपासून सांगत आलेली आहे. त्याचं सिरियसनेस जातो, त्याचं पावित्र्य जातं. कारण का? कारण क्रिटिसाइज केलं जातं. हे असं कुठे असतं? यांनी काहीतरी सांगितलं, ते जास्त चांगलं सांगतात. हे नकोय. आपल्याला ज्याच्याकडनं मिळतंय ते आपल्यासाठी पाठवलंय स्पेशल टिफिन पॅक करून. जसं हॉस्पिटलमध्ये कसं देतात, ऍडमिट असतं पेशंट, तेव्हा प्रत्येक वॉर्डमध्ये आणि प्रत्येक रूम मध्ये त्या पेशंटला आवश्यक असलेलं फूड, प्रोटीन्स, विटॅमिन्स, स्पेशल प्रिस्क्राईब केलेलं फूड त्याला देतात प्रत्येक पेशंटला. सगळ्यांना सरधोपट एक हॉटेल सारखं जेवण देत नाहीत ना. तसं आपल्या वाट्याला जे येतं, आपल्याला समोरनं जे येतं प्रपोजल, शिक्षण घेण्याचं, ज्ञान संपादन करण्याचं, मन ओढायला लागल्यानंतर सत्वगुणांनी जेव्हा आपल्याला समोरनं परोसलं जातं, ते माझ्यासाठी असलेलं सात्विक फूड आहे असा निग्रह करून ते आपणच आत मनन चिंतन त्याचं हे करावं आतमध्ये. कारण प्रत्येकाची एनर्जी वेगळी वेगळी असते. कोणाची अति ग्रॉस असते, कोणाची अति सटल असते, जास्त सूक्ष्म. आणि म्हणून याचं चर्चा सत्र करायचं नसतं, हे चर्चेचे विषय नाही आहेत. आणि म्हणून आपण तो एकट्यानं करायचा अभ्यास आहे, आतल्या आत करायचा. आणि असं केलं तर मग आपल्याला तो जो संगतीचा परिणाम आहे तो कमी होतो. कारण आतून आपली प्रिपरेशन होत असते. संगती असली बरोबर घरामध्ये तरी त्याचा इतका आपल्यावर प्रभाव होत नाही, कारण आतूनचा आपला अभ्यास, एनर्जी आपली रोज जनरेट होती आतमध्ये. त्यामुळे आपली एनर्जी आपल्याला प्रोटेक्शन शिल्ड सारखी आपल्यावर काम करते. बाजूच्यांचे आपल्यावर परिणाम होत नाहीत. हे त्याचं ताला खोलायची चाबी आहे. कारण आपल्याला निसंग होता येणार नाहीये फिजिकल प्लेनवर. संगतीतच जगायचंय. परितयापाशी रजतम दोन्ही विरोधी म्हणून वागती ते, सत्वाचा आश्रय घेऊन या श्रद्धा, जव मोक्षपदा रिघूप आहे. सत्वाचे सामर्थ्य नाहीसे करोन वाढे रजगुण बळे जेव्हा, तेव्हा तीच श्रद्धा जीवासी सतत गुंतवी फेऱ्यात कर्माची या. तमाचा विस्तव भडकता मग श्रद्धेचाही भाग तैसा होय, निषिद्ध भोगांचे करावे सेवन, ऐसे इच्छी मन तिये वेळी. तर श्रद्धेचे इफेक्ट सांगितलेत त्यांनी. सत्वाचा आश्रय घेऊन या श्रद्धा जव मोक्षपदारी रूप आहे. सत्वगुणाचा आश्रय असताना श्रद्धा वाढीस लागली तर ती मोक्षाच्या रस्त्याकडे चालू पाहते. म्हणजे ती शोधायला लागते काय 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 सोल्युशन. मग काय व्हिडिओ बघितले, पुस्तकं वाचली, ग्रंथ वाचले, किंवा लेक्चर्स ऐकली, किंवा अभ्यास केला, जे काय असेल त्या ट्रॅकवर जर्नी सुरू करते आपला. तशीच शोधाशोध करते. तव रजतमान राहावे ना स्वस्थ, माझवी ती प्रस्थ आपुले ते. आणि मग आपल्यामध्ये तिन्ही गुण असतात, हेही मी मागे सांगितलंय. पूर्ण मायनस होत नाहीत, कंट्रोल मध्ये येतात. हे आणखीन एक सिक्रेट आहे. आपल्यामध्ये रज पण असतं, तम पण असतं आणि सत्व पण असतं. त्यांची फ्रिक्वेन्स, त्यांची हे लेवल वर खाली वर खाली होते. जसं आपल्या ब्लड टेस्ट आपण करतो तेव्हा त्याची रेंज कशी वर खाली होते, किंवा बीपी कसं कधी शूट होतं कधी लो जातं.
तसं हे अपडाऊन अपडाऊन होत राहतात, फ्लक्च्युएशन होत राहतं त्याच्यात. पण जेव्हा सत्व अति वाढतं तेव्हा रज आणि तम कंट्रोलमध्ये येतं. कंट्रोल करणं, त्याच्यावर कंट्रोल, विवेकाने कंट्रोल घेणं आवश्यक आहे. दाबणं नाहीये, दाबायचं नाहीये, कंट्रोल करायचं. तर त्यामुळे ते स्वस्थ बसत नाहीत सत्व वाढायला लागल्यानंतर. मग ते त्यांचं धडपड धडपड आतनं सुरू होते. कोणाच्या थ्रू होणार? इंद्रियांच्या थ्रू. कारण हे इंद्रियांना आपलं शस्त्र बनवतात आणि ते काम करायला लागतात. सत्वाचे सामर्थ्य नाहीसे करोन वाढे रजोगुण बळे जेव्हा. आणि मग असं करून जर रजोगुण वाढला तर मग काय होईल? तेव्हा तीच श्रद्धा, आता श्रद्धा आहेच आहे, श्रद्धा हा एक गुण असतो. काही लोक म्हणतात आमची कशावर श्रद्धा नाही, हो की नाही, म्हणजे कुठे सरेंडर करणार नाहीत ते. तो एक गुण आहे, तो प्रत्येकात असतोच असं नाही. पण एखाद्यात श्रद्धा आहे, सात्विक झाला तर तो मोक्षाच्या कडेला जायला लागेल. पण जर त्याचं गडबडलं काम आणि रजोगुण वाढला, तेव्हा तीच श्रद्धा, श्रद्धा आहेच आहे, जीवासी सतत गुंतवी फेऱ्यात कर्माची या. कारण रजोगुण कर्म करवतो, रजोगुण आनंद घेण्याचं कर्म करतो. म्हणजे त्याला जे पाहिजे ते करायचं, हे खायचंय ते खायचंय, इकडे फिरायचं तिकडे फिरायचंय, अमकी ट्रिप राहिली तमकी ट्रिप राहिली, तो फिरवत राहतो फिरवत राहतो. सतत गुंतवी फेऱ्यात इच्छा वाढवणार, त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्या वाढणार. कारण ते इच्छा पूर्ण करण्यासाठी यावं लागणार परत परत. असं तो रजोगुण काम करवतो, गडबड करतो सगळी. आणि तमाचा विस्तव भडकता मग श्रद्धेचाही भाग तैसा होया. मग ती जर नेमका जर तमोगुण आपल्याला संगतीनं वाढला तर मग सगळंच डबऱ्यात जाणार बघ. निषिद्ध भोगांचे करावे सेवन, नॉनव्हेज खाऊन बघूया, इकडेच जाऊया. मग ते काय म्हणतो आपण, ते तामसिक पिक्चर जे असतात फायटिंगचे, खून मारामाऱ्या, असं काहीतरी बघणार, अशा गप्पा मारणार, मित्रच मिळाले, तशीच संगती सुरू झाली, तशाच गप्पा, तसंच एन्व्हायरमेंट, तशाच चर्चा, तशाच ऍक्टिव्हिटी, तसंच अन्न खाणार किंवा तशा कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या हातचं अन्न खाणार. आपल्याला सगळं बघावं लागतं, आपण अन्न कुठून खातो, बनवणारा कसा आहे. आपण आता आता सगळेच काय घरातलं अन्न खात नाहीत ना. आता नोकरी धंदा शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं. आपण अन्न कुठून खातोय ह्याचा जरा अभ्यास करणं आवश्यक आहे. हॉटेलमधलं खात असलो तरीही मी अनुभव घेतलाय की एखाद्या हॉटेलचं जेवण ना असं म्हणजे एनर्जी भयंकर अजीब असते. आपल्यालाही खाल्ल्यावर मनस्थिती बदलते. यासाठी मी सांगतेय, मागे गेले अनेक सेशन मी सांगत आले, एनर्जी सेन्स करा, एनर्जी सेन्स करा. नुसतं फूड कडे बघून एनर्जी कळते की हे खायला पाहिजे का नाही पाहिजे, हे फ्रेश आहे की नाही आहे. पण त्याच्यासाठी अभ्यास, एनर्जीचा अभ्यास. आणि म्हणून आपल्याला जर बाहेर जेवावं लागणार असेल तर तर ते कुठलं ते काय म्हणतो खानावळ सारखं असतं, आपण जाऊन जेवतात दरवेळेस, कुठलं जेवण जेवतायत, तिथे काय पद्धतीनं बनवलं जात आहे, कशा पद्धतीचं तिथे स्टाफ आहे, किंवा लोक कशा पद्धतीची येत आहेत, किंवा नॉनव्हेजही विकलं जात आहे का, दारू वगैरे ठेवली आहे का साथ मध्ये, हे सगळं बघणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून जरी आपण जरी चांगले असलो तरी निषिद्ध भोगांचं सेवन कशाही पद्धतीनं आपल्या आत जाऊ शकतं, आपल्याला पत्ता पण नाही लागणार. कारण हे सगळं सटल लेवलवर घडतं, एनर्जी लेवलवर जास्त घडतं. सत्वानुर सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्ध स एव स. ऐसी सत्वरज तमाविरहित श्रद्धा नाही येथ जीव मात्री. म्हणून स्वभावे सत्वरजाधिक त्रिगुणी ही देख नटेज कैसी. उदकते जैसे स्वभावता जाण होतसे कारण जीवनासी. परी विषा माझी जाता मिसळून घातासी कारण तेची होय. तेची मिऱ्या माझी होतसे तिखट सर्वथा स्वादिष्ट उसा माझी. तैसी तमोगुणी जीवाची ठाई श्रद्धा तीही होई तमोमय. किती सुंदर उदाहरण दिलंय त्यांनी. उदक म्हणजे लिक्विड फॉर्म. लिक्विड फॉर्म आता पॉइझन मध्ये असतो लिक्विड फॉर्म, तर ते आपल्याला पॉइझनस घातक ठरतं.
मिऱ्यामध्ये पण म्हणजे ते दाण्यांमध्ये पण ओलावा असतोच. तर ते मॉइस्ट जे आहे ते तिखट आहे. आणि उसाच्या रसामध्ये पण लिक्विड आहेच आहे, फ्लुइड आहेच आहे, पण ते मधुर आहे, गोड आहे. अशी ही श्रद्धा तिघांमध्ये तिन्ही ठिकाणी त्या त्या टेस्टनी आपल्याला अनुभवास येते. तैसी तमोगुणी जीवाची आठाई श्रद्धा तीही होई तमोमय. ज्यापरी काजळ आणि शाई देख सर्वथा ती एक धनंजया. तैसी तामसी ती श्रद्धा नाही भिन्न तमो गुणाहून जाण ऐसे. शाई आणि काजळ दोन्हीचा रंग काळाच. तसं तामसी ही तमोगुणानेच बनलेली आहे, त्यामुळे त्याच्यात काही चांगलं बंगलं असणार नाहीये. तैसी तामसी ती श्रद्धा नाही भिन्न तमो गुणाहून जाण जैसे. तेवी रजोगुणी जीव जरी होय तरी रजोमय श्रद्धा त्याची. आणि होय कोणी सत्वगुणी साच तेथे सत्वाचीच आघवी. जसं आतमध्ये मटेरियल असणार आहे, एनर्जी असणार आहे, त्याप्रमाणे ती श्रद्धा काम करणार आहे. श्रद्धा सगळीकडे असते, सगळ्यांमध्ये ट्रस्ट, फेथ आणि हे असतं. कुठे ना कुठेतरी लोक ठेवतात, पण ती आतल्या गुणांवर अवलंबून आहे. ऐशा परिपार्था जग हे सकळ ओतले केवळ श्रद्धेचेच. परी ती ही श्रद्धा त्रिविध तू जाण गुणत्रयाधीन प्राणी मात्री. आता जे लोक मगाशी मी उल्लेख केला की काही लोक म्हणतात आमची नाहीये कुठे श्रद्धा वगैरे, आम्ही काही देवपूजा वगैरे करत नाही, अशांची श्रद्धा कुठे असते? अशांची श्रद्धा पैशावर असते. त्यांना माहिती आहे सगळ्याचं सोल्युशन मनी एनर्जी आहे. त्या एनर्जीवर त्यांची श्रद्धा श्रद्धा नाही असं नाही, श्रद्धा असतेच, कशावर तरी असणार. देवावर, गुरूंवर, शक्तीवर. त्यांची ज्यांची श्रद्धा नसते त्यांची मटेरियल ऑब्जेक्टवर श्रद्धा असते. कोणाची मैत्रीवर श्रद्धा असते. देवबिव आम्ही मानत नाही, आम्हाला मित्र मैत्री माहिती. कोणाची पैशावर असते, पैसा आहे ना मग सगळं आहे, पैसे नसतील तर काही नाहीये, तर देवही काही वाचवायला येणार नाही, अशा टाईपची वल्गना करताना आपल्याला लोक दिसतात. तर म्हणजे काय, श्रद्धा आहे कुठेतरी आहे, तर श्रद्धेशिवाय जग नाही असं परमात्मा श्रीकृष्णही सांगतात. सगळ्यामध्ये ओतलेली आहे ती. ऐशा परिपार्थ जग हे सकळ ओतले केवळ श्रद्धेचेच. परी ही श्रद्धा त्रिविध तू जाण गुणत्रयाधीन प्राणी मात्री. मग आता ज्यांना मैत्रीवर, नातलगांवर आणि पैशावर श्रद्धा आहे, ती कोणत्या प्रकारची श्रद्धा आहे? रजोगुणी श्रद्धा आहे, कारण कर्म वाढवता येते. परी ही श्रद्धा त्रिविध तू जाण गुणत्रयाधीन प्राणी मात्री. बोलण्यावरून जाणू येते मन फुला ते पाहून कळे झाड. किंवा देखोन या सुख दुःख भोग ओळखू ये चांग पूर्वकर्म. तैसी श्रद्धेची जी सत्वाधिक तिन्ही रूपे ज्या ज्याचे चिन्ही जाणू येते. हिच ऐका आता लक्षणे साचारच सांगू सविस्तर कोणती सुता. लक्षणं सांगतात दादा ते म्हणतायत की झाड बघितलं की फुल कळतं ना, मन जाणू येते मन फुला ते पाहून कळे झाड. फुलाला बघितलं की झाड कसं आहे ते आपल्याला कळतं. तसं सुख दुःख माणसाच्या लाईफ मध्ये काय चाललंय याच्यावरनं पूर्वकर्म काय आहेत ती कळतात आपल्याला, हो की नाही? ज्या पद्धतीनं आपण लगेच लोक म्हणतातच काहीतरी पूर्वजांनी वाईट केलेलं असेल असं बोलून जातात पाठीमागणं लोक. म्हणजे कळतंय ना सगळ्यांना की पूर्वजन्मांप्रमाणे आताचं लाईफ असतं. त्याच्याप्रमाणेच आपल्याला श्रद्धेची सत्वाधिक तिन्ही रूपांची चिन्ह प्रत्येकात दिसतात आपल्याला. ती आता त्याचं डिटेलमध्ये डिस्कस करतायत. यजंते सात्विका देवान्यक्षरक्षांसी राजसा प्रेतान भूतगणाश्चान्ये यजंते तामसा जना. सात्विक ती श्रद्धा जयाची या ठाया वांछिती ते प्राय स्वर्ग लोक. विद्या अध्ययन करोनी संपूर्ण होती जे प्रवीण यज्ञकर्मी. काय सांगू फार तया सात्विकास घडत असे वास देवलोकी. आता गंमत आहे. आता सात्विक म्हणून मागच्या वेळेला पण सांगितलं होतं मी,
ती सात्विक म्हणजे काही पूर्ण, सात्विक म्हणजे पूर्ण बेस्ट असं पण नाही होत. कारण सात्विकाच्याही पलीकडे या तिन्ही गुणांच्या पलीकडे जावं लागतं एंडला. ही आणखीन एक नवीन गोष्ट आहे जी नंतर कळते. आत्ता सुरुवात करतो तेव्हा आपल्याला एवढं कळतं की अरे हे दोन वाईट आहेत आणि सात्विक चांगलं आहे. पण एका सर्टन टाइम नंतर सोल इव्होल्युशन मध्ये त्या सात्विकाच्या पलीकडे जावं लागतं. पण तोपर्यंत सात्विक हा गुण कसा आहे श्रद्धा, की ते लोक स्वर्गाची प्राप्तीसाठी सतत विचार करत असतात आणि त्याच्या अकॉर्डिंग कर्म करत असतात. की नाही बाबा चांगलं कर्म करायचंय आपल्याला. कशासाठी? स्वर्ग प्राप्त झाला पाहिजे, देवलोक प्राप्त झाला पाहिजे. आणि त्यामुळे शक्यतो दुखवायचं नाही, गुरूंचं मनापासून सेवा करायची, गरिबांना खाऊ घालायचं, गुरु सांगतील ते ऐकायचं, जे सांगतील तो मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे जगायचं, अशी श्रद्धा. किंवा गुरूंवर श्रद्धा ठेवली तर डाऊट नाही घ्यायचा. मागच्या वेळेला त्यांनी आशीर्वाद दिला होता, माहिती नाही होईल का नाही, हे नाही करायचं. त्यांनी म्हटलंय ना, त्यांचा शेवटचा शब्द श्रद्धा. त्यांनी सांगितलं असं कर, मग मी करू का नको हा क्वेश्चन नाही. त्यांनी सांगितलं ना, उडी मार की मारायची, ही श्रद्धा. श्रद्धा ही पराकोटीची फार शेवटपर्यंत भयंकर लेवलवर जाते, ती सात्विकाच्याही पलीकडे जाते. पण ही सुरुवात आहे सात्विक श्रद्धेची. ती सांगितलं ते ऐकायचं, डाऊट नाही घ्यायचा. मग काही लोक ते स्वर्ग प्राप्त असतात, कारण सगळ्यात उच्च बुद्धिला माणसाच्या जमिनीवरच्या एकच कळतं, स्वर्गप्राप्ती. त्याच्या पलीकडे लोक जात नाहीत. स्वर्गप्राप्ती म्हणजे फिफ्थ डायमेन्शन, फिफ्थ हे प्लेन, डायमेन्शन नाही, फिफ्थ प्लेन. तर फिफ्थ प्लेनच्या पलीकडे लोकांची बुद्धी जात नाही. पण त्याच्या पलीकडे काय आहे? इंट्युशनल प्लेन आहे. त्याच्यानंतर पुढे आणखीन कोणते बरं, 3 प्लेन आहेत वर, 2 प्लेन आहेत वर. त्याच्या पलीकडे आपण जातच नाही. आपली उडी 5व्या पायरीपर्यंतच. स्वर्ग प्राप्त झाला पाहिजे, देवाचनिक प्लेन. फिफ्थ प्लेन मेंटल प्लेन, हायर मेंटल प्लेन, स्वर्गलोक. तिथपर्यंत माणूस विचार करतो. अरे पण बौद्धिक प्लेन आहे, इंट्युशनल आहे, वर आहेत ना अजून. मग तिथे सात्विकाच्या पलीकडे जातो आपण, तेव्हा आपण तिथला विचार सुरू होतो, तिथली साधना सुरू होते. पण आता ज्यांची वार्ता केली जाते या डिस्कशन इथे, ते आहे सात्विक लोकांचा स्वर्ग प्राप्ती. विद्या अध्ययन करोनी संपूर्ण होती जे प्रवीण यज्ञ कर्मी. काय सांगू फार या सात्विकास घडत असे वास देवलोकी. देवलोकी जाऊन कर्म, पुण्य कर्म संपलं की ते पुन्हा येतात. पण मग असं करत करत त्यांचा जर्नी पुढे सुरू होतो हे निश्चित. कारण इथे आल्याशिवाय, स्वर्गाच्या प्राप्तीच्या लेवलवर आल्याशिवाय आपण पलीकडे नाही ना पुढे जाऊ शकत. त्यामुळे कमसे कम इथपर्यंत यायलाच पाहिजे. आणि त्यामुळे त्यांचं देवलोकी वास करून सात्विकाचा जर्नी त्यांचा सुरू होतो. राजसी ती श्रद्धा होय जयापासी. यक्षराक्षरा यक्षराक्षसांसी भजती ते. यक्ष आणि राक्षस यांची पूजा होते. आता यक्ष आणि राक्षस म्हणजे काय, कोणी रावणाची भक्ती करतोय, कोणी कंसाची भक्ती करतोय असं नाही दिसणार आपल्याला. पण देवता आहेत ना आपल्या ह्याच्यात, त्या अ, बगलामुखी, किंवा आणखीन कुठले कुठले अवतार आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. डार्क एनर्जीज आहेत किंवा अशा स्ट्रॉंग एनर्जीज आहेत. त्या सात्विक देवी देवतांमध्ये नाही त्या शक्तींचा हे उल्लेख होत. आता बगलामुखीचा उल्लेख श्रीपादांच्या पोथीमध्ये क्षुद्र विद्या म्हणून केलेला आहे. पण बगलामुखीची साधना करतात लोक. तर ती थोडीशी अशी मग तिकडे जातं, म्हणजे ते मग ते थोडंसं डार्क शेडेड होत, ते स्वच्छ नाही होत, ते शुद्ध भक्ती नाही होत. त्यामुळे राजसी श्रद्धा ही डायरेक्ट यक्ष आणि राक्षसांकडे नाही जात. खऱ्या अर्थानं काही लेवलवर जाते. जे लोक ब्लॅक मॅजिशियन्स असतात किंवा अशा विद्यांचा अभ्यास करत असतात, काय 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 उचापात्या, ते लोक या कॅटेगरीमध्ये येतात. डार्क एनर्जीचा अभ्यास करणारे,
किंवा तशा टाईपचे होम हवन पूजा अर्चा खूप हेवी वेट अशा करणारे ते राजसी याच्यामध्ये येतात. आणि नाना जीवा देवोनिया बळी मध्यरात्र काळी स्मशानात संबंध वेताळ प्रेतादी सकळ अमंगळ कुळ पूजितीजे तामसी श्रद्धेचे जणू ते माहेर ओतले साचार तमाचेच. आणि तुम्हाला माहितीये ना स्मशानांमध्ये वगैरे पण काही लोक पूजा अर्चा वगैरे करतात. ते काही काही विधी असतात. मला काही इतकं त्याचं ज्ञान नाही आहे त्यामुळे पण मी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. तर त्या पद्धतीच्या पूजा अर्चा आणि तसे देव आहेत, सगळ्यांमध्ये अवतार आहेत, सगळ्या कॅटेगरीमध्ये अवतार आहेत. त्यामुळे त्या त्या अवतारांची पूजा किंवा तसे गुरु पण आहेत त्या कॅटेगरीतले. तर त्या गुरूंना भजणं, त्या सगळ्या हे गोष्टी तिथे श्रद्धा आलीच ना. मग श्रद्धा प्रत्येक ठिकाणी येणार. तर तसं तसं कर्मकांड करताना ते लोक दिसतात. तामसी श्रद्धेचे जणू ते माहेर ओतले साचार तमाचेच. ऐशा परी तिन्ही लक्षणी संयुक्त त्रिविधही होत श्रद्धा जगी सर्वथा सांडोन विरोधी त्या दोन करावी जतन सात्विकती. त्या दोन्ही सोडून द्या म्हणतात आणि शक्यतो सात्विकाला सुरू करा. कारण का? ती पहिले तुम्हाला स्वर्गलोकाचं टार्गेट देईल आणि त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग आपोआपच खुलेल. कारण स्वर्गात किती वेळा जाणार ना. मग मनाला विचार, आत्म्याला पुढचा विचार येईल की अरे ह्याच्या पलीकडे काय आहे, जाऊन बघितलं पाहिजे एकदा. स्वर्गाच्या पलीकडे काय? जो स्वर्गापर्यंत पोहोचतो त्याला कळतं अरे पलीकडे पण आहे रस्ता, मागे जातोय, मग तो कुठे जातोय. मग त्याचा अभ्यास सुरू होईल. त्यामुळे कमसे कम ते म्हणतात त्या दोघांना तर निश्चित सोडा, रजस आणि तमस गुणाला आणि श्रद्धेला. सात्विकाचं जतन करा असं ते सांगतात. त्रिविध श्रद्धेचे येथ पार्थ जाण केले विवरण याचीसाठी सात्विक बुद्धीचे करी जोपासन कैवल्य कठीण नाही तया. ब्रह्मसूत्राचा तो न करो अभ्यास न कळो त्यास वेदशास्त्र. मग आता त्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ते देत आहेत. पहिले तर गुण आणि वृत्ती बदलल्या पाहिजेत, अंतर्स्थिती बदलली पाहिजे, सात्विकाचं पूर्ण वलय चढलं पाहिजे अंगावर. बुद्धी पण सात्विक आणि कर्म सात्विक, विचार सात्विक आणि श्रद्धा पण सात्विक. सगळं सात्विकाचं झालं पाहिजे. मग पुढे ते सांगतात मग चाहे त्यांनी अभ्यास नाही झाला त्याच्याकडनं, पण सत्वगुणी आहे, अभ्यास झाला नाही, शास्त्र कळली नाहीत, अर्थ कळले नाहीत, स्वयंप्रज्ञेने जे स्थापिले सिद्धांत पार्था ते नसोत तया हाती. स्वतःच्या बुद्धीनं काहीतरी नको, मला असा अर्थ कळला, आपल्याला कळला नाही तर ऍक्सेप्ट करावा, मला हे नाही कळलंय. पण आपणच काहीतरी त्याला ऍझम्पशन्सनी त्याचे अर्थ काढून असं पण लोक करतात. अगदी चांगले चांगले लोक आपल्या हिशोबानेच त्याचे अर्थ काढत असतात. अरे पण गुरूंनी काय सांगितलंय, त्याचा डीपर मिनिंग आहे काहीतरी, त्याचा खोल गुह्य अर्थ आहे काहीतरी, त्यांना काहीतरी वेगळं सांगायचंय, त्याच्या मागे जा, त्याला खोदा. त्याला आत्ता नाही कळत ते 6 महिन्यांनी पुन्हा अभ्यास करा. काही उशीर झालेला नाहीये, कारण जेव्हा व्हायचं तेव्हाच होणार आहे सगळा ग्रोथ आपला. ते ठरलेलं आहे. कारण काय स्टेजेस आहेत, त्या पायऱ्या तशाच चालावं लागणार आहेत. ते ते क्रॉस करता येणार नाही, जम्प मारता नाही येणार आहे. त्यामुळे अर्थ नीट समजलेच पाहिजेत. त्याला क्रॉस करून आपण नाही जाऊ शकत. मग आज नाही कळलं तर थोडा वेळ द्यायचा. कारण काय आहे की ब्रेनच्या कंडिशनला, कॉन्शियसनेस लेवलवर आणि ब्रेन मध्ये पण चेंजेस यायला लागतात. आतमध्ये काही पॉइंट्स आहेत महत्वाचे, ते ते ओपन व्हावे लागतात, त्याचे व्हायब्रेशन्स ओपन व्हावे लागतात. त्यांचं विजेचं जसं करंट लावतात ना, इकडनं हे बटन घेतलं, ती वायर तिथून जोडली, तिथून जोडली, मग आपल्या काय मायक्रोवेव्हला इलेक्ट्रिसिटी मिळते. किंवा आपण एका कनेक्शन मधनं दुसरं कनेक्शन घेऊन मग तिसऱ्या वस्तूला लावतो. तसे ते पॉइंट्स जर कनेक्ट झाले तर एक व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ओपन होते आणि मग आपल्याला अर्थ कळायला लागतात. तर ते कळत नाही तर वेळ द्यायचा असतो स्वतःला. हायपर व्हायची आणि एन्झायटी आणि अथवा तद्वा त्या ज्ञानालाच 4 शब्द शिकवायची, गुरूंना नावं ठेवायची गरज नाही. ते जेव्हा कळत नाही, आपल्या प्रज्ञेला आपण धारण नाही करू शकत, अंडरस्टँड नाही करू शकत, प्रॉब्लेम कमी आपल्यात असते.
त्या ज्ञानात नाही आहे किंवा गुरूंमध्ये पण नाही आहे किंवा त्या ग्रंथातही नाही आहे किंवा परमात्म्यात तर त्याहून नाही आहे. तर प्रज्ञा आपली म्हणजे बुद्धी आपली एका लेयर बाय लेयर ओपन व्हायला टाइम लागतो आणि त्याच्यासाठी काही काही गरज आहे एनर्जेटिकली. तर ती गरज पूर्ण झाल्यानंतर आपोआप हे होते. फॉर एक्झाम्पल, ह्याला रिलेट करता येईल, बाळ जन्माला येतं. बाळ जन्माला येतं तर त्याचं एक हे ठरलेलं आहे ना, एक स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ठरलेली आहे. इतक्या वयाला हे करणार, ते करणार, ते करणार. एखादं बाळ लेट बोलायला लागतं, लेट चालायला लागतं किंवा लक्ष अटेंटिव्ह लेट होतं, एखादं 2-4 आठवडे मागे पुढे होतं. पण म्हणून काही ती स्टेज क्रॉस नाही होत ना. ते केल्याशिवाय पुढे नाही सरकत ते. एकदा पलटी मारायला पाहिजे, मग पलटी मारल्यानंतर पालथं पडलं की मग ते सरकणार आहे आणि मग सरकल्यानंतर 2 हातापायावर मग रांगणार आहे. तर ते क्रॉस नाही होत. काही एकदम पलटी मारायला एकदम रांगायला लागला असं होत नाही. तर तसंच आपल्या ब्रेनचं आणि नर्वस सिस्टमचं फंक्शनिंग आहे. ते स्टेप बाय स्टेप ते डेव्हलप झाल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकणार आहे. त्याचे तिथे आकांतांडव करून चिडचिड करून हे काहीच उपयोग नाही आहे. जेव्हा आपण निगेटिव्ह ऍटिट्यूड आणतो तेव्हा उलट आपण 4 घरं मागे जातो. मग पुन्हा आपल्याला ते आलोय तिथपर्यंत पोचायला वेळ लागतो. आणि म्हणून चिडचिड करायची नाही, दुसऱ्यांचा हेवा करायचा नाही दुसऱ्याला कळतंय म्हणून. आपण आपला प्रिपरेशन करायची की आपल्याला काय करण्यासाठी काय करावं लागेल. ह्याचं तिसरं आणखीन एक कारण आहे, पूर्वकर्म. पुन्हा इथे येतं की एखाद्याचं पूर्वकर्म खूप चांगलं असेल, पूर्वकर्म जन्मांमध्ये अभ्यास केला असेल किंवा तेव्हा त्याला गुरूंचे आशीर्वाद असेल, काही काही असो, किंवा दुसऱ्याला शिकण्यासाठी मदत केल्याचं कर्म असेल, या जन्मात पटापट अंडरस्टँड होतं. आणि म्हणून दुसऱ्यांना गृहीतच नाही धरायचंय, त्यांच्याकडे फोकस नाही ठेवायचा, स्वतःच्या डेव्हलपमेंटकडे फोकस ठेवायचा आहे आणि स्वतः प्रयत्नवत राहायचंय. आणि म्हणून त्याच्यातनं काहीतरी अर्थ लावून घाईघाईनं पुढे निघून नाही जायचंय. त्याचे अर्थ समजून घ्यायचे. ब्रह्मसूत्राचा तो न करो अभ्यास न कळो त्यास वेदशास्त्र, स्वयंप्रज्ञेने जे स्थापिले सिद्धांत, पार्थ ते नसोत तया हाती, परी होती वेद स्मृतींची जे मूर्ती, सर्वथा वागती सदाचारे. आणि मग ते ज्ञान ना बिहेवियर मधनं दिसतं, सदाचार वागण्यातनं दिसतो, कृतीतनं दिसतो, थॉट स्पीच ऍक्शन मधनं ज्ञान दिसतं. काय कळलंय किंवा चला वाचलं नाही कोणी, पण एखादं, काही लोक आता खूप खूप सारे मी मागे ना फुलं घ्यायची एका बाईकडनं, घरातल्या देवाला फुलं आणि हार स्वामींसाठी. तर ती बाई जेव्हा पण मी जाईन तिच्या ना मोबाईलवर कोणाची तरी प्रवचनं चालू असायची. ती एकीकडे आपले हार बनवत असायची आणि छोटूशा त्या स्मार्टफोनवर तिने चार्जिंगला लावून तो काहीतरी तिथे चालू असायचं. मी नेहमी बघितलंय तिला. आता आता जसं इथे म्हटलंय, काळ वेळ शास्त्र पुस्तकं ग्रंथ हाती नाही मग कसं होईल, तर ती ते ऐकतीये आणि ती कन्सिस्टंटली ऐकताना दिसली. 1 दिवस 2 दिवस नाही, ती कायम ते ऐकायची. म्हणजे काय की ती जरी हाताने कार्य करत असली तरी कानानी तिचं कान जो आहे, ते जे ऑर्गन आहे, ते तिचं रिसीव्ह करतंय नॉलेज आणि त्याला ती अंडरस्टँड करते, डायजेस्ट करते, तिच्यावर प्रोसेसिंग होत आहे तिच्या ब्रेनमध्ये. आणि त्याच्यातनं ते तिच्या कर्मातनं बाहेर पडणार आहे. आणि म्हणून ते काही अभ्यास ग्रंथांचा अभ्यासच करायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही कुठल्या ऑर्गननी रिसीव्ह करताय त्याच्यावर प्रोसेसिंग होऊन आपल्या ऍक्शन मधनं, थॉट स्पीच ऍक्शन मधनं रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. सदाचारी वागणं आपलं झालं पाहिजे, प्रेमळ वागणं झालं पाहिजे. त्याच्यानंतर नुसतं प्रेम नाही, सिंपथी आणि एम्पथी. त्याच्यानंतर म्हणजे दुसऱ्याची दया, क्षमा, शांती, करुणा हे अत्यंत आवश्यक आहेत. ते तर कुठे दिसतच नाहीत लोकांमध्ये आजकाल. करुणा ही माहितीच नाही, अक्षरशः नाही दिसत, गायब झालेली आहे. हायली एज्युकेटेड लोक असतात पण त्यांना दया, क्षमा, शांती, करुणा हे गुण दिसत नाहीत. तर ते येणं खूप आवश्यक आहे. स्वतःपुरती नाही, आपल्या फॅमिलीची करुणा नाही, बाहेर अननोन माणसाबद्दल जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हाच ते ऍक्टिव्ह झाले आहे. आपल्या सटल हे ओपन झाले पेटल्स असं म्हणू शकतो आपण कॉन्शियसनेसचे. आपला ज्याच्याशी संबंध नाही त्याच्यासाठी भावभावना हृदयात उचंबळून येणं,
त्याला म्हणतात अनकंडिशनल निष्काम कर्मयोग किंवा अनकंडिशनल लव्ह. ते आहे. आपल्या घरातल्यांबद्दल कळकळ वाटणं वगैरे नाही, तिथं स्वार्थीपणा आहे पूर्ण. तया श्रेष्ठांचे ते पाहुनी वर्तन, तैसे जी आपण वर्ते जो का. तया श्रद्धावंता लाभे तेची फळ, अर्जुना प्रबळ सत्वगुणे. आणि कधी कधी आता काहीच नाही, आता ती बाई ते ऐकत होती, चला तेही नाही जर एखाद्याला मिळालं, पण एखाद्याने जर एखाद्याचं चरित्र जर फॉलो केलं, की कोणते तरी गुरु बघितले होते, त्यांचं काहीतरी लहानपणी ऐकलं होतं, त्या चरित्राला मी फॉलो करीन, ते सुद्धा त्यांनी सुद्धा गुण ट्रान्सफर होतात आपल्यामध्ये. कारण आपण ते चरित्राला फॉलो करतो. आणि म्हणून मागे मी अनेकदा सांगितलं की संतांचं चरित्र वाचा. म्हणजे अगदी काय ते भगवद्गीता आणि भागवत तुमचं अगदी अभ्यासलं नाही, पण चरित्र वाचली तर त्यातनं सुद्धा तुमचं चरित्र चांगलं घडतं. एक खूप चांगल्या स्केलवर ग्रो करतो आपण. तर म्हणून त्याला फॉलो जरी केलं, पाहुनी वर्तन तैसेची आपण वर्ते जो का, ते जरी केलं तरी सत्वगुण प्रबळ वाढतो. तया श्रद्धावंता लाभे त्याची फळ, अर्जुना प्रबळ सत्वगुणे. सायासे प्रदीप ठेविला लावोनी, तेथे दुजा कोणी लावू बैसे. परितया तेही तैसेची ते तेज, लाभते सहज अनायासे. आता तो ज्यानी लावला त्याला दिव्याचा प्रकाश नाही मिळत ना, सगळ्यांनाच मिळतो. खोलीमध्ये मेणबत्ती पेटवली, लाईट गेले, तर काय माझ्याच टेबलवर लावले म्हणून मलाच मिळाल, बाकीचे अंधारात, असं होत नाही. सगळ्यांना त्याचा लाभ होतो. म्हणजे काय, की माझा सत्वगुण वाढला तर माझ्या सराउंडिंग मधल्या लोकांच्या एनर्जीमध्ये पण चेंजेस येणार आहेत. किंवा कोणी धन अपार वेचून बांधले भुवन मनोरम, मग प्रवासी ही करो तेथे पस्ती, सुखतया प्रती लाभे जैसे. आपल्याकडे गेस्ट येतो, घर आपल्यासाठी बांधलंय, पण आलेल्या अडीअडचणीत सापडलेल्याला जर आपण देत असू थारा तर, आणि आलेला नातलग, दोघांनाही त्याचं सुख मिळणार आहे ना, सुंदर घराचं. तसंच आहे ते. आपल्या पुरतं नाही राहत, मग तो सत्वगुण असा प्रकाशाच्या दिवेच्या ज्योतीच्या दिव्यासारखा आहे. तो दिवाचा प्रकाश सगळ्यांना मिळणार आहे, कळत न कळत. मग प्रवासी ही करो तेथे वस्ती, सुखदया प्रती लाभे जैसे. नातरी जो कोणी तळे बांधिसाच, काय तयाचीच तृष्णा कृशा भागे. स्वयंपाक्यासीच घरी मिळे अन्न, काय उपोषण आणि कासी. जो अन्न बनवते ती बाई एकटी खात नाही ना, ती सगळ्यांसाठी बनवते. तसं मी जर माझा सत्वगुण वाढवला, तर मी फक्त माझ्यासाठी नाही वाढवत आहे, मी माझा नवरा, माझी मुलगी, माझं सराउंडिंगचे लोक, माझ्या कॉन्टॅक्ट मधले लोक, माझे नेबर्स, सगळ्यांना ती सत्वगुण वाटणार आहे. एनर्जीना, एनर्जीच्या थ्रू आणि माझ्या बिहेवियर मधनं. तो सत्वगुण आपण थॉट स्पीच ऍक्शन आणि आपल्या एनर्जी थ्रू, फ्रिक्वेन्सीज, त्याच्या थ्रू आपण सगळ्यांना शेअर करणार आहोत. बहु बोलू काय गोदावरी साच, गौतमा लागीच उद्धरिका. इतरांशी क्षुद्र वहाळ हो न करी ना पावन ऐसे आहे. असं आहे का गौतमासाठी तिनं त्याच्या घराण्याला उद्धार केला, बाकी सगळ्यांना झालं काम, निघून गेली, असं नाहीये. म्हणून या जो का शास्त्राज्ञेनुसार करी सदाचार जाणपणे, तया ज्ञानी यासी भावे जो शरण, दातसे तरोन मूढोनी. मूढ तोही, मूर्ख जरी बाजूला बसला तरी तो एनर्जीने चेंज होऊन जाईल. ऍक्च्युली होत आहे. म्हणून सारखं मी सांगत असते की आपल्या ऑरामध्ये स्विम करत असतात फॅमिली मेंबर्स, ते आपोआप बदलतात, पण त्यासाठी एफर्टफुली आपल्याला बदलणं खूप आवश्यक आहे. मग आपण असं नाही म्हणायचंय पुढे आणखीन मनात, मनात ह्यांचं बरं आहे, ह्यांना काही करायला नाही, मी करते त्याच्यावर मजे करून राहिले. मग वाईट भाव आला, एनर्जी खराब झाली तुमची. त्यामुळे हा स्वार्थी विचार पण नाही आला पाहिजे की यांचं बरं आहे. अरे यांचं बरं नाही, ते पुण्यकर्म करून आले की त्यांच्या बरोबरच्या बरोबरच ते आपले आपले पुढे जातील. हे त्याच्या मागचं सिक्रेट आहे. आपल्याला ओढावं लागतोय गाडा, कारण आपण त्याचं कर्म केलेलं आहे. त्यामुळे आपण राग नाही करू शकत यांचं बरं आहे म्हणून, कारण आत्म्याने आपण सगळे एक आहोत. आपण कोणासाठी काही करत नाहीये, हे सिक्रेट आहे. अशास्त्र विहितम घोरम तप्यन्ते, तप्यन्ते ये तपोजना, दंभाहंकार संयुक्ता, कामराग बलान्विता. परिशास्त्राभ्यास नेणती साचार, ठेवी ती जे दूर ज्ञानी असे.
थोर सज्जनांचे पाहोनी वर्तन तया वेडावून दाविती जे पिटोनिया टाळी जे का निरंतर करीती धिक्कार पंडितांचा. मग आपुलीच मिरविती प्रौढी उभारोनी गुढी वैभवाची. तेवी आचरिती तपश्चर्या घोर करोनी स्वीकार पाखंडांचा. आपुले आणि इतरांचे तेच तेथ शस्त्रे मास रक्त काढून या. तेणे यज्ञ पात्रे भरोनी समस्त पेटत्या आगीत होती तिथे. चेड्याची या तोंडी लाविती ते रक्त करोनिया घात बाळकांचा. म्हसोबादी नाना दैवते मानून भाविती प्रसन्न म्हणून सप्तदिन अन्न सर्वथा वर्जून घोर अनुष्ठान आरंभिती. साहोनिया ऐसे नाना देहदंड आणि का उदंड पीडा देती. तमोरूप क्षेत्री पेरिती हे बीज पीक ही सहज तेही त्याची घेती. आता हे तमोगुणाचं वर्णन आहे की कशा पद्धतीनं आणि दैव कोणतं म्हसोबा असं म्हटलंय. म्हणजे साधारण तुम्हाला कळेल की कुठली कॅटेगरी येते या प्रकारची. आणि दुसऱ्यांचं किंवा बकरीचा बली देणं, प्राण्याचा बळी देऊन आपली साधना पूर्ण करणं या पद्धतीनं किंवा अत्यंत घोर कष्ट देऊन स्वतःच्या शरीराला अनुष्ठान करणं म्हणजे उपास तापास. आणि पायांनी अनवाणी पायांनी याची यात्रा केली त्याची यात्रा केली असं खूप त्रास देऊन देऊन किंवा दुसऱ्यांचे बळी देऊन देऊन जर जे लोक साधना करतात किंवा अभ्यास करतात तो तमोगुण झाला. ते बरोबर नाहीये. तमोरूप क्षेत्री पेरिती हे बीज पीक ही सहज तेची घेती. नाही आपुलिया बाहू माझी पळ तरावया जळ सागराचे. आणि नावेचाही करीना आश्रय तरी त्याची होय गती जैसी. ना तरी मानोन वैद्या लागी वैरी पाये दूर सारी औषधाते. तया रोगी आसी यातना दारुण भोगण्या वाचोन गती नाही. साहवे ना दृष्टी दुजाची म्हणून टाकी जो काढोन निज नेत्र. तया अंधा लागी चार भिंत्यात राहणे निभ्रांत घडे जैसे. स्वतःच आपला आता हे तर असं झालं ना स्वतःहूनच मूर्खपणा करून आपली प्रगती किंवा आपल्याला जर एखादा प्रकाशाचा किरण येणार असेल तर तो टाळणं. आपणच आपलं रस्ते बंद करून घेणं चुकीच्या पद्धतीनं साधना करून. आणि जर कोणी सांगायला आलं की अरे बाबा हे नको करू तर त्याचंही नाही ऐकणार. त्या पद्धतीनं तया अंधा लागी चार भिंती आत राहणे निभ्रांत घडे जैसे. तैसी होय तया असुरांची स्थिती मोहे जे धावती भवारण्यी. सोडोनी सन्मार्ग वागती ते स्वैर निंदोनी साचार वेदशास्त्रे. तया कामक्रोध सांगतील साच सर्वथा तैसेच वागती ते. काय सांगू माते टाकीती पुरून पुरून घालोनी पाषाण दुःख रूप. हे तामसिक गुणाचे सगळे वर्णन केलेलं आहे. कर्षयंत शरीरस्थम भूतग्राम चेतसा ग्रामम चेतसा माम चैवांत शरीरस्थम तान्विद्या सूर निश्चयान. ऐशा परिपीडा आपुल्या देहासी किंवा अनेकांसी देती जी जी. तो सर्व शिण मज आत्मेसीच जाण ऐसे साच धनंजय. पण अरे रे आतमध्ये आत्मा एकच आहे ना सगळ्यांचा आणि तो शुद्ध स्वच्छ आणि निरंतर असलेला आहे. त्यामुळे त्याला यातना होतात या सगळ्या प्रकारात. पण काय करणार तो जर्नी बाहेरनं बुद्धी वाढवतीये. मी शरीर हे हा जो संकल्प आहे त्याने सगळं नाश होतोय आणि आत्म्याला मात्र प्रचंड पीडा होते आहे आणि भोगावी लागते. तया पापियांचे नाव उच्चारून वाचेसी मलिन करू नये. परी सर्वथा ते त्याजावे निभ्रांत ह्याची साठी येथ बोलिलो हे. जैसे प्रेता लागी शिवावे लागेच काढावे असाच बाहेर इथे. किंवा अंत्यजाशी दूर हो म्हणून करावे भाषण लागे जैसे. हस्ते लागे मळ टाकावा धुवून कराया लागोन देह शुद्धी. शुद्धीसाठी झाला अमंगळ स्पर्श परी त्याचा दोष मानू नये. तैसे पापी याते ते जावे म्हणून केवले विवरण विस्तारे हे. आता सांगितलं पाहिजे कारण त्याच्याशिवाय कळणार कसं तुम्हा भक्तांना की काय अमंगल आहे काय टाळलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे. त्यामुळे मला हा इथे उल्लेख करणं आवश्यक आहे
पण अशा लोकांच्या अशा एनर्जीच्या भानगडीत पडायला जाऊ नका असं ते सांगतात. तैसे पापी आते ते जावे म्हणून केले विवरण विस्तारे हे. देखताची पार्था ऐसे पापी जन करावे स्मरण तुवा माझे. नाहीच निभ्रांत दुजे प्रायश्चित्त येथे दोषमुक्त व्हावयासी. म्हणून ही सात्विक श्रद्धा सर्वापरी ठेवावी अंतरी जपोनिया. पार्था जेणे योगे वाढे सत्ववृत्ती ऐसीच संगती धरावी गा. अशीच सांगितलं संगती. संगती गुणांना कमी जास्त करते, फ्लक्च्युएट करते. संगती अत्यंत महत्वाची आहे. सत्व वाढायला लागलं की संगतीवर लक्ष ठेवायचं आपल्या. म्हणजे हा एक टर्निंग पॉइंट आहे की ती संगती जर मेंटेन केली तर सत्वगुणाला सहजपणे आपण वाढवू शकतो. पण आपण जर अभ्यास सुरू केला आणि अगदी गप्पा मारायला बायकांमध्ये जाऊन बसलो इकडच्या तिकडच्या हॉटेलिंग हे ते, म्हणजे संगती तुम्हाला संगती कुठे डायव्हर्ट करते ते बघणं खूप आवश्यक आहे. कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि काय टाईपच्या लोकांबरोबर आपण एंगेज होतोय हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या घरी किती वाजता माणसं येत आहेत, कोण माणसं येत आहेत, कशासाठी येत आहेत, काय काम आहे, मग त्याच्यात आपल्याला असं वाटतं, मी स्पष्ट बोलतेय की आपल्याला असं वाटतं चला म्हणजे आपला मोठेपणाचं कौतुक होत आहे त्याचं सुद्धा आपल्याला मोह पडतो आणि आपण लोकांना एंटरटेन करत राहतो. कारण कुठेतरी आपली वाहवा, आपली गरज वाटतेय, आपली मदत होतीये लोकांना. पण मदत करण्याचं सामर्थ्य पण आपल्यामध्ये यावं लागतं. त्याच्याशिवाय आपण दुसऱ्याला मदत करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मगाशीच मी म्हणलं खूप हे क्लिष्ट आहे, म्हणजे म्हणून त्याचे खरे अर्थ, खरं खरं सत्य किंवा खूप आतमधलं डीपर लेवलवर कळणं हे फार आवश्यक आहे. ते इतकं सोपं नाहीये. आत्ताच मी दया, क्षमा, शांती, करुणा हे सगळं बोलले. आता ही करुणा आपल्याला प्रत्येकाची वाटायला लागली ना आपण सगळ्यांना सल्ले देत राहिलो, हे करा ते करा ते करा, मी तुम्हाला मदत करतो, मी तुम्हाला मदत करते, माझ्याकडे या, किंवा अमुक करतो तमुक करतो, माझा कॉन्टॅक्ट देतो. आपल्याला दया आली, करुणा वाटली, पण कुठे वाटली पाहिजे आणि कुठे नाही वाटली पाहिजे याचा विवेक आहे का आपल्याकडे? तो महत्वाचा आहे सगळ्यात पहिले. प्रत्येक ठिकाणी दया आली आणि आपण धावलो, आपल्याला कळत नाहीये तिथे काय कर्म होत आहे समोर, काय घटना घडतायत, काय तो कर्म करून आलेला आहे. कधी 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 त्या व्यक्तीनं त्या कर्मांच्या तडाख्यातनं जाणं आणि चटके खाणं आणि बुद्धीला लेसन लर्न करणं अत्यंत एक्सपेक्टेड असतं, आवश्यक असतं. तिथे जर आपण शहाणपणा करून हे करायला गेलो, मदत करायला गेलो, कार्मिक बंधन आपल्याला पडतं. हे कोणी सांगायला येणार नाहीये आपल्याला, हे फक्त विवेकच सांगेल आपल्याला आपल्या आतला, बाकी कोणी नाही सांगणार. आणि अभ्यासच सांगू शकतो, ज्ञान सांगू शकतं कुठे मदत करायची आणि कुठे नाही करायची आहे. हे कसं कळणार आपल्याला? हे नाही कळणार ना. तर त्यामुळे जोपर्यंत एनर्जी कळत नाही, जोपर्यंत ज्ञान पूर्ण मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला उगाचच कार्य करायला परमिशन नाहीये. मोठ्या लार्ज स्केलवर किंवा अ, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बऱ्याच गोष्टी आहेत. आता मी प्रत्येक गोष्ट इथे ओपन करून नाही सांगू शकत, पण आपल्याला हा विवेक ठेवणं खूप आवश्यक आहे, कोणाला करायचे कोणाला नाही करायचे. मग एखादं म्हणेल त्यापेक्षा आम्ही नाहीच, नकोच करायला जात ना, काय करायचंय, तेही पण मूर्खपणा ठरेल. की इतकं पण आपण सिमेंटचे असल्यासारखे, प्लास्टिकचे असल्यासारखे डोके घेऊन फिरायचं नाहीये. म्हणून साठी फार नाजूक पाथ आहे हा, आणि अगदी काट्याकुट्यांचा म्हटला तरी चालेल, सांभाळून चालायचा पाथ आहे हा, की सगळं नीट कळलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपण मदत करायला धावू नाही शकत आणि प्रत्येक ठिकाणी आपण हात मागे घेऊन बसू नाही शकत. आपल्याला कळणं फार आवश्यक आहे की कोणाला इथे मदतीची आवश्यकता आहे आणि कोणाला नाही आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला कळेल कसं, हा पहिला प्रश्न निर्माण होईल मनात. त्यासाठी त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं गुरुच्या शक्तीशी असलेलं कनेक्शन, तिथून आपला वरच्या सोलशी असलेलं कनेक्शन बनतं. त्याला अंतःकरण म्हणतात. ती एक पाथ आणि ब्रिज बनतो आणि तिथून आपल्याला गायडन्स येतो, याला कर आणि याला नको करू. मग तो जर आपला झालेला नाहीये तर आपल्याला अधिकार नाहीये, कारण त्याच्याने अहंकार वाढतो.
मी याला मदत केली, त्याला मदत केली, त्याला केली, त्याला केली, त्याला केली. आपल्याला अहंकार वाढत जातो आणि म्हणून आपल्याला ती परमिशन नाहीये आणि म्हणून आपण करायचं नाहीये कारण आपल्यालाच दोष येणार आहे. हा त्यातनं टीचिंग आहे. स्वभावाची वाढवावया कारण आहाराची जाण प्रमुखत्वे. सावधही परी करी सुरापान, तरी तो झिंगोन जाय जैसा. ना तरी अमृत सेविता निभ्रांत अमरता प्राप्त होईल जैसी. किंवा जैसे विष करावे प्राशन, तरी आमंत्रण मृत्यूसी ते. भलतेसे अन्न सेविता स्वच्छंदे, जैसी देहा बाधे वातव्याधी. किंवा दाहकते जाळीते देहाते, तेवी शांतविते पथ्याधिक. तैसा होय सप्तधातूंचा आकार आहारानुसार देह मात्री. मग जैसी धातू तैसा सर्वथैव, पोसत असे भाव अंतरीचा. तप्त होता पात्र आतील जे तोय, तेही जैसे जाय तापोनिया. तैसी धातूची अनुरुधे जाण, होतसे घडण स्वभावाची. आपल्यामध्ये सप्तधातू कशा प्रकारचे आहेत त्याप्रमाणे आपलं भांड घडणार आहे असं ते सांगतायत. आपलं शरीर म्हणून ही सात्विक सेविता तो रस, पावते उत्कर्ष सत्ववृत्ती. अन्य जो आहार सेविता तो जाण, रजतमो गुण वाढती का. आता सांगू ऐक आहार सात्विक रजतमात्मक, तोही सांगू. आता ते बनायला तयार आहार सांगणार आहे. मग किती आत आत खोलात 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 परमात्मा श्रीकृष्ण घेऊन चाललेला आहे की तुम्हाला श्रद्धात्रय विभाग योग पूर्ण कळला पाहिजे की ते 3 विभागांचं पूर्ण अभ्यास 3 गुणांचा सर्व अर्थाने ते करवतायत. आपण आता इथे थांबूया. 7व्या श्लोकापासून पुढे सुरू करू.